नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकीच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं तिसरं मॉड्यूल म्हणजेच एसी थ्री फेज इंडक्शन मोटर याच्यावरती मी टोटल याला 4 ते 5 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. या आधीचे 3 पार्ट मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले बाकीचे क्वेश्चन म्हणजे पार्ट नंबर 4 याबाबत डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 53 पासून सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 53 काय म्हणतो, व्हेअर द पॅनल बोर्ड्स आर यूज, म्हणजे जे पॅनल बोर्ड्स असतात ना ते कुठे वापरले जातात, म्हणजे पॅनल बोर्ड कुठे वापरले जातात. खाली दिलेल्या ऑप्शन पैकी पॅनल बोर्ड नेमके कुठे वापरले जातात हे विचारलेले आहे. बघा, हे असे पॅनल बोर्ड असतात, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वगैरे बघितलं असेल, हे असे पॅनल वगैरे असतात ज्याच्यामध्ये पॅनल मीटर्स, पॅनलचे स्विचेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्विच राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे मीटर तिथं वापरतो, किंवा त्याच्या आतमध्ये माहिती का कॉन्टॅक्टर, रिले, अशा जे पण हे सगळे वापरतो याला आपण पॅनल म्हणतो. आपल्याला सेपरेट इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल किंवा पॅनल नावाचा पण चॅप्टर पण आहे. मग हे जे पॅनल हे कुठे वापरले जातात, तर बघा याच्यात जर तुम्ही जर असं बघितलं तर इंडस्ट्रियल मोटर ड्राईव्ह मध्ये सुद्धा पॅनल वापरले जाऊ शकतात. डोमेस्टिक वायरिंग सर्किट, आता बघा घरगुती वायरिंग सर्किटमध्ये हे पॅनल वापरले जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी तर उत्तर राहू शकत नाही. त्याच्यानंतर बघा, थ्री फेज डोमेस्टिक वायरिंग, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जी 3 फेजची डोमेस्टिक वायरिंग असते, ज्याच्यात आपण त्याच्यासाठी सुद्धा असे पॅनल वापरले जाऊ शकतात. तर हे पण आपण म्हणू शकतो की इथे वापरले जातील. नंतर काय विचारलं, लोड डिस्ट्रीब्युशन फॉर एसी आणि डीसी, म्हणजे जर आपण आपल्या थोडा लॉजिक लावून जर का विचार केला तर एक म्हणजे क्वेश्चन नंबर म्हणजे ऑप्शन ए, सी आणि डी या तिन्हीमध्ये सुद्धा काय होऊ शकतं, इलेक्ट्रिकल पॅनल वापरले जाऊ शकतात. मग त्यांनी आता वापरले जाऊ तर शकतात, पण आता इथं निमीवाल्यांनी आन्सर काय दिलेलं आहे, तर याचं उत्तर दिलेलं आहे क्वेश्चन म्हणजे ऑप्शन नंबर सी, थ्री फेज डोमेस्टिक वायरिंग. तसं बघायला गेलं तर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी मध्ये सुद्धा पॅनल वापरले जातात. पण आता निमीमध्ये दिलेलं आहे, आपल्याला निमीचेच आन्सर टिक करायचे, म्हणून लक्षात राहू द्या की थ्री फेज डोमेस्टिक सर्किटमध्ये किंवा थ्री फेज डोमेस्टिक वायरिंग मध्ये आपण काय वापरत असतो, हे अशा प्रकारचे पॅनल वापरत असतो. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 54 काय म्हणतो, डिटरमाइन द टॉर्क इन अ न्यूटन मीटर प्रोड्यूस बाय द 7.5 HP स्क्वेरल केज मोटर. किती एचपीची मोटर आहे रे, 7.5 HP स्क्वेरल केज मोटर आहे आणि ऍट 1440 RPM म्हणजे आपल्याला स्पीड दिलेली आहे. मग आता सर्वात पहिले लक्षात राहू द्या की टॉर्क म्हणजे काय असतं. टॉर्कचा फॉर्म्युला असतो पॉवर अपॉन ओमेगा. मग आता हे ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे असतं अँग्युलर व्हेलॉसिटी, पी म्हणजे असतं पॉवर, आणि आपली जी पॉवर असते ना आपल्याला पॉवर वॅट मध्ये लागते, पॉवर वॅट मध्ये असते. मग जर मला सांगा आता पॉवर आपल्याला वॅट मध्ये पाहिजे, पण यांनी पॉवर एचपी मध्ये दिली. मग लक्षात राहू द्यायचं की 1 HP किती, 1 HP इज इक्वल टू असतं 746 वॅट. 746 वॅट म्हणजे आपण काय करणार, आधी आपल्याला काय करावं लागेल, या पॉवरला एचपी म्हणजे किती एचपीची पॉवर आहे, 7.5 HP, म्हणजे 7.5 HPच्या पॉवरला मल्टिप्लाय करावं लागेल 746 सोबत. म्हणजे आधी मग ही पॉवर कशामध्ये होणार, एचपी टू वॅट मध्ये कन्वर्ट होणार. मग बघा कॅल्क्युलेशनचा वेळ वाचण्यासाठी बघा, 7.5 पॉवर कॅल्क्युलेट करायची, 7.5 HP ला जर का 735.5 किंवा आपण याला 746 किंवा 735 पकडतो, पण मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला 746 दिसेल. जर वॅट पर एचपी विचारलं तर याचा आन्सर येतो बघा म्हणजे 5516.25. मग त्याच्यानंतर काय दुसरा राहिला आपला अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे असतो ओमेगा, ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2πn. एन म्हणजे असतं स्पीड, पायची व्हॅल्यू माहिती आहे 22/7 किंवा 22/7. मग एन म्हणजे काय असतं, एन म्हणजे असतं स्पीड. तर स्पीड आरपीएम मध्ये दिलेली आपली, पण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करताना स्पीड असते रेडियन पर सेकंद. मग जर तुम्हाला या बघा पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, तर याला तुम्हाला काय करावं लागेल, या आता आपल्याला इथं मिनिट मध्ये आरपीएम मध्ये दिलं रोटेशन पर मिनिट, तर याला तुम्हाला कन्वर्ट करायचं तर 60 ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. त्यावेळेस आपण हा झाला आपल्या ओमेगाचा फॉर्म्युला, म्हणजे एन म्हणजे स्पीड आणि आपण जर डिवाइड बाय काय केलं 60 केलं तर तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू भेटेल. मग ओमेगाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं बघा, 2πn/60. 2πn आपला एन किती होता, 1440/60. याचं उत्तर जर सॉल्व्ह केलं तर जवळपास 150.8 रेडियन पर सेकंद येतं. मग आता आपल्याला काय करायचं, जे आपल्याला इथं दोन दिलेले आहेत बघा, एक असतं आपले पॉवर अपॉन वॅट, जेवढी पॉवर आली आपली पॉवर किती आलेली आहे, पॉवर आलेली आहे 5516.25 वॅट अपॉन 150.8 वॅट. याचं उत्तर अप्रॉक्सिमेटली 36.58 न्यूटन पर मीटर येतं. मग आता 36.58 आहे म्हणजे 36.5. तर ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा इथं 24 आहे, 21 हा पण नाहीये, हा पण नाहीये, 33 आहे, आता 36.6 दिलेलं आहे. म्हणजे त्याने मी काय सांगितलं आता अप्रॉक्सिमेटली 36.58 म्हणजे आपण याला 36.6 लिहू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर डी. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये महत्वाचा कन्सेप्ट काय की आपल्याला काय की जी पॉवर असते ना जी पॉवर असते
म्हणजे एका HP मध्ये 746 वॅट किंवा 735च्या जवळपास 735 ते 746च्या रेंजमध्ये असते. 735 वॅट एवढी पॉवर असते. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर अपॉन ओमेगा. या फॉर्म्युल्यावरती काय करणार, हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार. नंतर बघा क्वेश्चन नंबर 55, विच टाइप ऑफ हँडल डिझाइन फॉर अ रोटरी स्विच इज इलस्ट्रेटेड. आता रोटरी स्विच म्हणजे काय, असं स्विच की जे आपण फिरू शकतो. जसं बघा आता आपण एखाद्या म्हणजे तुम्ही जर का एखादा स्विच बघितला, तो आपण ज्या स्विचला आपण फिरू शकतो त्याला आपण रोटरी स्विच म्हणतो. पण या रोटरी स्विचचं काय झालं, रोटरी स्विचच्या हँडल डिझाईनचा प्रकार कोणता आहे. आता रोटरी स्विचला ज्याला फिरवतो ना त्याला हँडल म्हणतो. तर या हँडलचा काय म्हणते प्रकार कोणता आहे हे ओळखायचंय. तुम्ही बघा, जर तुम्ही ते व्यवस्थित बघितलं, रोटरी हा येतं बघा, आता सरळ दिलेला आहे, पण इथं आडवा निघा असा आडवा इथं काय त्याला खाचा दिलेला आहे इथं. तर मग याला काय म्हणतो आपण माहिती आहे का, याला कॉइन स्लॉट म्हणत असतो. आता कॉइन स्लॉट म्हणजे काय की जर तुमच्या ज्याला तुम्ही फिरवणार त्याच्यावरती असा कॉइन सारखा काय केलेला तो ढाचा दिलेला असतो. आता हे कशासाठी देतात बघा इंडस्ट्रीमध्ये नाही का काही ठिकाणी नाही का अशा बघा मोटर ऑन ऑफ किंवा जर का स्विचिंग करायची असेल तर कोणी येऊन नॉब फिरून चाललं जाईल. मग कोणीही येऊन हाताने कोणीतरी नॉब फिरून किंवा हे हँडल फिरून नाही गेलं पाहिजे. त्यासाठी काय करा, असा कॉइन स्लॉट देतात ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जे पेचकस वगैरे घालून नाही का त्या स्लॉटला आपण फिरू शकतो. म्हणून हा कॉइन वाला स्लॉट याच्या हँडलला दिलेला आहे. म्हणून जे चित्रामध्ये दिलेलं जे हँडल आहे ना, याला आपण ऑप्शन नंबर सी काय येणार, कॉइन स्लॉट येणार. जर याच्यामध्ये हा खाचा जर नसता दिला तर नॉब आला असता फक्त. आणि जर समजा इथं की वाली सिस्टम असते, म्हणजे चाबी लावायची जर का सिस्टम असते, तर याला आपण की ऑपरेशन वाला काय म्हणलं असता, रोटरी स्विच म्हटलं असतं. पण आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर सी काय राहणार, की स्लॉट या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 56 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ युझिंग रोटर रेजिस्टन्स स्टार्टर इन अ 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये आपण काय 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये सुरू करण्यासाठी रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वापरण्याचा उद्देश काय आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरण्यामागचा मुख्य उद्देश असा असतो की स्क्वेरल केज पेक्षा 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये नाही का स्टार्टिंग टॉर्क आपल्याला जास्त भेटतो. आणि याच्यासाठी आपण काय करत असतो की म्हणजे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वगैरे तरी काय करतो आपण 3 फेज इंडक्शन मोटरला स्लिप रिंग इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी वापरतो. ऑप्शन बघा, टू रिड्यूस द रोटर व्होल्टेज करत नाही, रिड्यूस द रोटर करंट, रोटरच्या करंटला रिड्यूस करत नाही, इन्क्रीज द टॉर्क म्हणजे जो आपला टॉर्क जो भेटणार आहे ना, तो टॉर्कला इन्क्रीज करण्यासाठी आपण एक तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो आणि त्यातल्या त्यात रोटरच्या सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स ऍड करतो, जेणेकरून आपल्याला टॉर्क काय भेटतो, जास्त भेटतो. म्हणजे टॉर्क म्हणजे रेजिस्टन्स ऍड करण्यामागचा मुख्य उद्देश असतो की आपल्याला काय करायचं आहे, टॉर्क वाढवण्यासाठी आपण काय करत असतो, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वापरत असतो. क्वेश्चन नंबर 57 बघा, विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल इज ओनली ऍप्लिकेबल फॉर, काय विचारलं बघा क्वेश्चन काय झालं, ओनली ऍप्लिकेबल फॉर, ओनली म्हणजे फक्त, ओनली ऍप्लिकेबल फॉर 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. स्लिप रिंग इंडक्शन मोटर पैकी म्हणजे खालीलपैकी कोणती मेथड फक्त आणि फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटरसाठी चालेल. मग आता बघा पहिली मेथड आहे कॅस्केड मेथड. आता कॅस्केड मेथड जर तुम्हाला माहिती असेल, कॅस्केड मेथड मध्ये आपण काय करतो, दोन मोटरला आपण एकमेकांसोबत कनेक्ट करतो आणि त्या दोन मोटरच्या नंबर ऑफ पोलची ऍडजस्टमेंट वगैरे करून आपण स्पीड कमी किंवा जास्त करतो. ही मोटर ही जी मेथड आहे दोन्ही याच्यासाठी चालते. मग बघा रोटर रिओस्टॅट मेथड. आता रोटर रिओस्टॅट मेथड म्हणजे काय, आपण रोटरच्या सर्किटमध्ये जर का एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड करू शकत असलो त्याला रोटर रेजिस्टन्स मेथड म्हणतो. आणि जर तुम्हाला माहित असेल तर स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये आपण काय करत असतो, स्लिप रिंग वापरतो. म्हणजे आपण काय करू शकतो, त्या स्लिप रिंगला म्हणजे रोटरला एक्सटर्नल कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे स्लिप रिंग असतात. म्हणून आपण फक्त आणि फक्त रोटर रिओस्टॅट स्पीड कंट्रोल मेथड ही फक्त आणि फक्त आपल्याला कोणासाठी वापरली जाऊ शकते, स्लिप रिंग साठी वापरली जाऊ शकते. बाकीची जी कॅस्केड मेथड असा, चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज फ्रिक्वेन्सी मेथड असो किंवा चेंजिंग स्टोटर पोल मेथड असो, ही दोन्हीसाठी वापरली जाऊ शकते बाकीच्या. पण हीच एक मेथड अशी आहे जिला फक्त आपण म्हणजे रोटरला, कारण आपल्या स्लिप रिंगच्याच रोटरला फक्त काय असतं, कनेक्शन देण्यासाठी बाहेर पॉईंट असतो. मग त्याच पॉईंटमुळे फक्त ऑप्शन नंबर बी म्हणजे रोटर रिओस्टॅट स्पीड कंट्रोल मेथड ही फक्त आणि फक्त स्लिप रिंग साठी ऍप्लिकेबल असते. नंतरचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 8 सांगतो, व्हॉट इज द नेम ऑफ द वाइंडिंग. जी क्वेश्चन म्हणजे ज्या इमेजमध्ये ज्या वाइंडिंग दिलेले आहेत ना, बघा याच्या आधी भरपूर प्रकारच्या वाइंडिंग बघितलं आपण. कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग कशी दिसते, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग कशी दिसते, नंतर डायमंड वाली वाइंडिंग कशी दिसते, ह्या सगळ्या वाइंडिंग बघितल्या. ही जर वाइंडिंग तुम्ही बघितली ना निमीमध्ये, माहिती आहे का, जे तुमची निमी पीडीएफ जी पब्लिश केलेली आहे त्या पीडीएफ मध्ये इथं स्क्यू ऑप्शन दिलेले आहे, स्क्यू वाइंडिंग. पण निमीचे जे तुम्ही जर निमी क्वेश्चन सेट वगैरे जर बघितला किंवा तुम्ही निमीचे मॉक टेस्ट मध्ये बघितलं तर याचं ऑप्शन नंबर बी काय, याचं बरोबर उत्तर आहे स्किन वाइंडिंग आपण ज्याला म्हणतो. म्हणजे या प्रश्न जर तुम्ही नेटवर वगैरे सर्च केलं तुम्हाला स्क्यू वाइंडिंग दिसेल, पण निमीनुसार या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्किन वाइंडिंग आपण ज्याला म्हणू, स्किन वळण या वाइंडिंगचं काय बरोबर उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 59, व्हॉट इज द नेम ऑफ 3 फेज मोटर
मोटर वाइंडिंग इफ कॉइल पिच इज लेस दॅन पोल पिच. हा सेम प्रकारचा प्रश्न मी नाही का डीसी मोटरचे जे मी डीसी मोटरचे जे एमसीक्यू घेतले त्या एमसीक्यू मध्ये सेम क्वेश्चन होता. काय विचारलं त्यांनी, काय सांगितलं, पोल पिच कॉइल बघा कॉइल पिच इज लेस दॅन पोल पिच. म्हणजे बघा मी काय सांगितलं, मला पिच एवढी पाहिजे होती पण कॉइलची पिच काय कमी आहे पोल पिच पेक्षा, म्हणजे हे काय झाली शॉर्ट झाली. मग याला या वाइंडिंगला सरळ सर नाव काय आपला म्हणजे का शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग आपण या वाइंडिंगला म्हणत असतो. म्हणून ऑप्शन नंबर डी, याच्यात काही लॉजिकचा प्रश्नच नाहीये. ऑप्शन नंबर डी म्हणजे शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग, याला आपण काय म्हणू, या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. मग बघा लॉंग कॉर्डेड वाइंडिंग काय म्हणू, जर याच्यापेक्षा जास्त असते त्याला लॉंग कॉर्डेड म्हणलं असतं. फुल पिच वाइंडिंग वगैरे म्हणजे काय, जर सेम जेवढी पिच पाहिजे तेवढीच जर का पिच असती तर याला आपण काय म्हणलं असतं की काय फुल पिच वाली वाइंडिंग आहे. आणि होल कॉइल वगैरे आपण याच्या आधी बघितलेले आहेत. या क्वेश्चनचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी. बघा क्वेश्चन नंबर 60, विच इज द डिमेरिट ऑफ थ्री फेज कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. काय विचारलं त्यांनी, कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग आहे थ्री फेजची. कोणती वाइंडिंग आहे, थ्री फेजची कन्सन्ट्रेटेड. आता डिमेरिट म्हणजे काय माहितीये का, डिमेरिट म्हणजे दोष कोणता आहे किंवा याचा असा कोणता नुकसान आहे की कोणाचं वाइंडिंग, कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. आता लक्षात घ्या कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग म्हणजे काय. बघा जर समजा हे तुमच्या नाही का रोटरचे असे स्लॉट्स किंवा स्टेटरच्या स्लॉट्स जिथे आपण वाइंडिंग ठेवायची आहे, आणि जर समजा तुम्ही सगळीच्या सगळी वाइंडिंग नाही का हे एकाच स्लॉटमध्ये जर का ठेवून दिली तर याला आपण कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग म्हणत असतो. पण त्याच उलट जर का समजा तुम्ही काय केलं, हे असे स्लॉट होते तर या स्लॉटवरती तुम्ही काय करा, पूर्ण वाइंडिंग एकाच याच्यात न ठेवता तुम्ही काय केलं, काही टर्न्स या म्हणजे पूर्ण याला डिस्ट्रीब्यूट करून ठेवलं, याला आपण डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग म्हणतो. म्हणजे की सगळ्याच्या सगळे नंबर ऑफ टर्न्स किंवा सगळ्याचे वाइंडिंग एका स्लॉटमध्ये न ठेवता याला आपण प्रॉपरली काय करतो, सगळ्या ओव्हरऑलच्या मोटरमध्ये काय करतो, डिस्ट्रीब्यूट करून ठेवतो. तर याला डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग म्हणायचं आणि याला म्हणायचं कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. मग आता त्यांनी विचारलं कन्सन्ट्रेटेड वाइंडिंगचा काय नुकसान आहे. बघा मोर स्पेस रिक्वायर, बघा यात तर स्पेस कमीच लागून राहिली ना, म्हणजे हाताचा फायदा झाला की स्पेस रिक्वायर जास्त लागते. सोबत बघा इट इज इझी टू मेक द एंड कनेक्शन. आता तुम्हाला सांगतो हे या म्हणजे जे कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग असते ना, या कन्सन्ट्रेटेड वाइंडिंगचे जे एंड कनेक्शन असतो किंवा जे एंड कनेक्शन करणे काय म्हणजे काय असतं, इझी असतं. मोर डिफिकल्ट टू शेप द कॉइल्स युनिफॉर्मली. म्हणजे याला बघा, याला कॉइलला शेप करणं सोपंच आहे. म्हणजे हे याचे काय झाले, ऍडव्हान्टेजेस झाले. क्वेश्चन आता ऑप्शन बी काय म्हणतो, अ स्टेप्ड फॉर्मर इज रिक्वायर. म्हणजे जर तुम्हाला ही कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग तयार करायची असेल तर स्टेप्ड फॉर्मर रिक्वायर असतो. आता सांगतो बघा, जर तुम्हाला काय करायचं, कॉइल म्हणजे नंबर ऑफ कॉइल डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग बनवायची तर नंबर ऑफ टर्न्स तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार. पण जर पूर्णच्या पूर्ण एक सगळ्याच्या सगळ्या नंबर ऑफ कॉइल्स असतील तर जर का एकाच स्लॉटमध्ये टाकायचे असतील तर तुम्हाला एक नाही का प्रॉपर शेप फॉर्मर जो याला काय म्हणतो स्टेप्ड फॉर्मर म्हणतोय, म्हणजे प्रॉपर स्टेप वाईज, म्हणजे खाली थोडं कमी लेंथचे वायर जाणार, वरती थोडं लेंथ वाढत जाणार, अशा नाही का एका प्रॉपर शेपचा काय लागतो, स्टेप्ड फॉर्मर म्हणतो आपण याला. हा तुम्हाला लागतो. हे याचं काय नुकसान आहे कोणत्या वाइंडिंगचं, कन्सन्ट्रेटेड वाइंडिंगचं. म्हणजे ऑप्शन नंबर बी तेच विचारलं, नुकसान काय ते विचारलं की कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग स्टेप्ड फॉर्मर इज रिक्वायर्ड फॉर द कन्सन्ट्रेटेड वाइंडिंग. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द नेम ऑफ डायग्राम यूज इन अ थ्री फेज मोटर वाइंडिंग. म्हणजे आता बघा ज्यावेळेस आपण मोटरची वाइंडिंग करतो, रिवाइंडिंग करताना ही प्रोसेस कमी पडते. बघा आपण काय करतो, जसे आता नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही रिवाइंडिंग करता त्यावेळेस तुम्ही काय करता, तो वायर मोजता, किलोनं मोजता आणि तेवढं नंबर ऑफ टर्न साईज घेता आणि प्रॉपर कनेक्शन करता. पण ऍक्च्युअल मध्ये एक वायरिंग म्हणजे रिवाइंडिंग करताना का प्रोसेस असते की तुम्हाला नाही का त्याची रिंग डायग्राम असो किंवा त्याची जी काय म्हणजे डेव्हलपमेंट डायग्राम तुम्हाला काढावं लागते. मग ही जी आहे ना, जर तुम्ही बघितलं बघा, ए फेज, बी फेज आणि वाय फेज, ए बी आणि सी फेज आहे आणि इथं पोल दिले, पोल 1, पोल 2, पोल 3, पोल 4. म्हणजे याचा अर्थ ही 4 पोलची मोटर आहे. किती पोलची मोटर आहे, 4 पोलची. आणि 3 फेज म्हणल्यावर 3 फेजची मोटर आहे. किती फेजची मोटर आहे, 3 फेजची 4 पोलची मोटर आहे. मग आता याचे नेमके कनेक्शन जे हे जे तुम्हाला दिसतं 1 ते 8, नंतर 7 ते 12, 13 ते 18, तर हे नाही का हे नंबर ऑफ स्लॉट्स असतात. म्हणजे जी तुम्ही पहिली कॉईल बनवली ती पहिली कॉईल तुम्ही कोणत्या याच्यामध्ये टाकणार, तर पहिली कॉईल नाही का पहिल्या याच्यातून 8व्या याच्यामध्ये जाईल, 8व्या स्लॉटमध्ये जाईल. दुसरी कॉईल जी बनवली आर, बघा ए फेज साठी झालं, हे बी फेज साठी, किंवा हे नाही का तुम्ही याच्यात नंबर ऑफ स्लॉट्स म्हणजे कोणत्या स्लॉटमध्ये तुम्हाला वाइंडिंग टाकायची हे त्याच्यातून समजत असतं. तसं बघायला गेलं तर या डायग्रामला मी बघा या चित्रामध्ये सांगितलेलं आहे, ही जी डायग्राम असते त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ स्लॉटवर बघा, ही आर फेज, वाय फेज आणि बी फेज. बघा हा 3 फेज आहेत वेगळे. हा आर वाला फेज झाला, समजा आर मध्ये दिसत म्हणून आर वाला फेज, एक ग्रीन मध्ये दिसून राहिला आणि एक नाही का एक थोडा आकाशी कलर मध्ये, म्हणजे 3 फेज आहेत वेगळे. कोणत्या कॉईलला तुम्ही कोणत्या स्लॉट्समध्ये टाकणार आहे, 1 नंबरचा स्लॉट, 2 नंबरचा स्लॉट, 3 नंबरचा, तर हे नाही का इथे दिलेलं असतं. मग आता ह्या ज्याच्यामध्ये असे नंबर ऑफ स्लॉट दिसतात ना त्याला आपण डेव्हलपमेंट डायग्राम म्हणत असतो. कोणती डायग्राम म्हणतो, डेव्हलपमेंट डायग्राम म्हणत असतो. आणि ज्याच्यात बघा हे असं रिंग डायग्राम म्हणते ना, जे असे हे स्लॉट्सला असं रिंग मध्ये दाखवतात आणि रिंग मध्ये दाखवल्यानंतर हीच सेम कनेक्शन या रिंग थ्रू दाखवतात की बाबा इथून 6 नंबरच्या स्लॉट मधून निघणार, 9 नंबरच्या स्लॉट मध्ये जाणार. हे असं जर का रिंग मध्ये दाखवलं ना तुम्हाला, त्याला रिंग डायग्राम म्हणतात. मग आता इथं यांनी कन्फर्म दिलेलं नाही की हे दोन्हीपैकी नेमकं कोणतं आहे, तर याच्यामध्ये नाही का
जर तुम्ही बघायला गेलं त्याचं म्हणजे निमीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर ए काय दिलेलं आहे रिंग डायग्राम असं याचं उत्तर दिलेलं आहे. पण लॉजिकली बघायला गेलं तर त्यांनी स्लॉट वाईज दिलेलं आहे तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर बी पाहिजे होतं किंवा आपण एक्झॅक्टली नाही म्हणू यांनी कारण नंबर ऑफ स्लॉट्स पण नाही दाखवले की अशी डायग्रामने दाखवली त्याच्यामुळे आपण याचं निमीनुसार करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर ए. तसं तुम्ही काय करा लॉजिक लावून बघा या दोन्हीपैकी ते कोणतं वाटतं. पण आता इथं कसं लॉजिकला महत्व नाही इथं महत्व आहे निमीनं काय आन्सर दिलं त्याला त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए त्याचं काय झालं करेक्ट बरोबर उत्तर असायला पाहिजे म्हणजे तसं तर बी असायला पाहिजे होतं पण ऑप्शन नंबर ए काय बरोबर उत्तर देतं. क्वेश्चन नंबर 62 बघा कॅल्क्युलेट द फेज डिस्प्लेसमेंट काय विचारलं त्यांनी फेजची डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची आपल्याला. बघा कॅल्क्युलेट द फेज डिस्प्लेसमेंट इन अ टर्म्स स्लॉट फॉर अ 3 फेज मोटर स्लॉट किती 36 स्लॉट 12 कॉईल 4 पोल स्टेटर वाइंडिंग साठी काय करा तुम्ही आपल्याला काय करायची फेज डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची. आता फेज डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायला मी तुम्हाला एक सांगतो बघा की आपल्याला मला सांगा की 3 फेज जर असतील तर त्या 3 फेज मध्ये एका फेज मधली फेज डिस्प्लेसमेंट असते 120 डिग्री काय असते 120 डिग्री आणि मग या 120 डिग्री मधून अजून म्हणजे आपल्याला फेज डिस्प्लेसमेंट जर का कॅल्क्युलेट करायची तर हा 120 डिग्री किती स्लॉट्स मध्ये डिवाइड झालेला आहे हे आपल्याला फाइंड करायचं. मग याच्यासाठी नाही का किती स्लॉट्स मध्ये डिवाइड झालेला आपल्याला इलेक्ट्रिकल डिग्री फाइंड करावं लागते आणि जर तुम्ही 120 डिग्री अपॉन ज्याला आपण बीटा म्हणतो हे जर फाइंड केलं तुम्हाला काय भेटतं की तो किती स्लॉट्स मध्ये डिवाइड झालेला हे भेटतं आपल्याला. पण त्याच्या आधी आपल्याला बीटा कॅल्क्युलेट करावं लागेल. आता बीटा म्हणजे काय तर बीटा म्हणजे असतं बघा इलेक्ट्रिकल अँगल पर स्लॉट म्हणजे एका स्लॉट्स मध्ये म्हणजे आपल्याला तेच करायचं एका स्लॉट्स मध्ये किती ते जर भेटलं तर हा 120 डिग्री किती स्लॉट मध्ये डिवाइड झाला हे भेटेल आपल्याला. मग याच्यासाठी आपण काय करतो इलेक्ट्रिकल अँगल पर स्लॉट किंवा याला स्लॉट पिच म्हणतो त्याचा फॉर्म्युला असतो बघा 180 पी अपॉन एस. मग आता एस म्हणजे काय एस म्हणजे असतं नंबर ऑफ स्लॉट आणि पी म्हणजे असतं नंबर ऑफ पोल. मग याच्यामध्ये बघा जर तुम्ही बघितलं तर 180 नंबर ऑफ आपला पोल किती दिले 4 पोलची मोटर आहे आणि किती स्लॉट दिले 36 स्लॉट दिले. मग याच्यात जर का तुम्ही व्हॅल्यू टाकली 180 मल्टिप्लाय बाय 4 अपॉन 36 तर याचं उत्तर आलं 20 डिग्री. मग आता जर 20 डिग्री उत्तर मी काय सांगितलं तुम्हाला बीटा इज इक्वल टू 20 डिग्री आलं तर 120 डिग्री अपॉन 20 डिग्री म्हणजे किती एका फेजची डिस्टन्स 120 डिग्री असते आणि तोच फेज किती इलेक्ट्रिकल डिग्री मध्ये डिवाइड झालेला आहे म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ स्लॉट्स म्हणजे किती स्लॉट्स मध्ये तो डिवाइड झाला हे भेटेल. तर तुम्ही हे केलं त्याचं उत्तर येतं बघा 6 म्हणजे याचं आलं 6 स्लॉट म्हणजे किती आलं हा जो 120 डिग्रीचा जो फेज आहे ना तो किती स्लॉट्स मध्ये डिवाइड झालेला आहे तो ऑप्शन नंबर सी बघा हा टोटल फेज हा 6 स्लॉट्स मध्ये काय झालेला आहे डिवाइड झालेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं कारण बरोबर उत्तर आहे. बघा क्वेश्चन नंबर 63 which type of AC motor winding having the number of coil per pole per phase is more than one arrange in a different slots म्हणजे काय सांगितलं आणि कॉईल पर पोल पर फेज ची संख्या असलेल्या कोणत्या प्रकारच्या एसी मोटर वाइंडिंग मध्ये वेगवेगळ्या बघा काय सांगितलं त्याला वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये एकापेक्षा जास्त मांडणी केली जाते. त्यांनी काय सांगितलं की वेगवेगळे स्लॉट्स पाडायचे आपण अशी कोणती वाइंडिंग आहे की अशी त्यांनी काय सांगितलं की एकापेक्षा जास्त मांडणी केली म्हणजे बघा याच्यामध्ये आपण काय करतो असे वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये काय ठेवतो वाइंडिंग ठेवतो याला कोणती वाइंडिंग म्हणतात हे आपण आताच बघितलं. जर ते पूर्ण एकत्रच ठेवल्यास याला कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग म्हटलं असतं पण त्यांनी वाक्य वापरताना दिलं की वेगवेगळ्या स्लॉट मध्ये ठेवलं. मग जर वेगवेगळ्या स्लॉट मध्ये ठेवत असेल तर याला डिस्ट्रीब्युशन वाइंडिंग असं म्हणतात. कोणतं डिस्ट्रीब्युशन वाइंडिंग. मग डिस्ट्रीब्युशन वाइंडिंग याचा ऑप्शन नंबर बघा बास्केट वाइंडिंग नाही कॉन्सन्ट्रेटेड कधी असते जर ते सगळे एका स्लॉट मध्ये ठेवलं असतं तर म्हणून ऑप्शन नंबर सी याला काय म्हणू आपण कॉन्सन्ट्रेटेड डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आपण म्हणू म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर सी. बघा क्वेश्चन नंबर 64 विच टाइप ऑफ टेस्टिंग ऑफ वाइंडिंग इज इलस्ट्रेटेड म्हणजे खाली दिलेली जी इमेज आहे या इमेज वळणाच्या कोणत्या प्रकारची चाचणी सचित्र केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघा वाइंडिंग करतो वाइंडिंगचे एक आपल्याला टेस्ट करतो आपण की एखाद्या समजा वाइंडिंग ओपन झाली का वाइंडिंग शॉर्ट आहे का वाइंडिंग कंटिन्युटी म्हणजे शॉर्ट ओपन असले तर आपल्या कंटिन्युटी चेक करू शकतो. शॉर्ट असेल शॉर्ट टेस्ट करावं लागतं किंवा आपण ग्राउंड टेस्ट करतो की वाइंडिंगचा इन्सुलेशन रेजिस्टन्स वगैरे कसा आहे. तर खाली दिलेली त्यांनी काय विचारलं डायग्राम ही कोणती आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं बघा इथं लाईन आहे म्हणजे फेज देणार आणि इथं न्यूट्रल देणार. त्यांनी काय केलं एका पॉइंटला कॉमन ठेवलेला आहे एका पॉइंटला काय ठेवला कॉमन ठेवला आणि नंबर ऑफ पॉइंट्स दिले बघा. तर या ज्या नंबर ऑफ पॉइंट्सला आपण काय करणार या वेगवेगळ्या म्हणजे टॅपिंग सर्कल झालंय की वेगवेगळ्या पॉइंट्सला तुम्ही काय करणार ही कॉईल लावून बघणार म्हणजे हे जे दुसरं कनेक्शन लावून बघणार. याच्याहून काय समजतं बघा जर पहिल्या पॉइंटला लावला तर पहिल्या म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला लावण्यामागचं कारण आहे की एक तर तुम्हाला याची कंटिन्युटी समजून जाईल की नेमकं कोणता स्लॉट म्हणजे कोणती वाइंडिंग ओपन आहे का. जर थ्री म्हणजे ही वाइंडिंग चेक केली जर इथून इथपर्यंत कंटिन्युटी दाखवली बल्बनं तर समजा काय आपली वाइंडिंग ओके या टेस्टवरून आपण एक तर कंटिन्युटी चेक करू शकतो
नाहीतर दुसरं चेक करतो आपण रेजिस्टन्स. काय चेक करतो आपण? रेजिस्टन्स चेक करत असतो. कशाचा? वाइंडिंगचा. त्या कंटिन्युटीला किंवा रेजिस्टन्सला म्हणजे सहसा ही वाइंडिंग कशासाठी वापरते? रेजिस्टन्ससाठी वापरते. म्हणजे ऑप्शन नंबर बघा ए पोलॅरिटी टेस्ट नाही येणार, कारण पोलॅरिटी टेस्टसाठी नाही का आपण सेपरेट म्हणजे टेस्ट घेत असतो, त्याला म्हणजे 2 कॉइलला शॉर्ट वगैरे करून चेक करतो. तर पोलॅरिटी टेस्ट नाही येणार, रेजिस्टन्स टेस्ट ह्या क्वेश्चनचं बरोबर उत्तर येणार. बघा शॉर्ट सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट आणि व्होल्टेज ड्रॉप टेस्ट वगैरे नाही का आपण त्या बल्ब मेथडनं किंवा याच्यात व्होल्टमीटर वगैरे एक्स्ट्रा लावलेलं असतं त्याच्यात आपल्याला समजलं असतं. पण या टेस्टनं आपण एक तर काय कंटिन्युटी किंवा याला आपण म्हणून रेजिस्टन्स चेक करत असतो वाइंडिंगचा. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर येणार. क्वेश्चन नंबर 5 बघा. व्हाय एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इन्क्लुडेड इन अ रोटर सर्किट ॲट अ स्टार्टिंग थ्रू द थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. म्हणजे रोटरच्या सर्किटमध्ये फेज स्लिप इंडक्शन मोटरच्या स्टार्टरच्या माध्यमातून बाह्य प्रतिकार का समाविष्ट केला जातो? आता मला सांगा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 3 फेज मोटरमध्ये 2 टाईप पडतात. एक असतं स्क्वेरल केजवालं आणि एक असतं स्लिप रिंगवाला. हे रोटरच्या टाईपवरून टाईप पडतात. तर लक्षात राहू दे, याच्यावरती नाही का मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला, माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पण अवेलेबल असेल. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर हा अशी मोटर आहे की ज्या मोटरला नाही का ज्या मोटरच्या आपण रोटर सोबत कनेक्शन करू शकतो. मग रोटर सोबत कनेक्शन करू शकतो तर का करतो आपण माहितीये का? रोटरला रेजिस्टन्स ऍड का करतो? कारण जर रोटरच्या सर्किटमध्ये तुम्ही रेजिस्टन्स ऍड केला तर तो रेजिस्टन्स ऍड केल्यामुळे स्टार्टिंग टॉर्क किंवा टॉर्क त्याचा वाढत असतो. कशाचा? स्लिपरिंग इंडक्शन मोटरचा. म्हणूनच बघा आपण 3 फेज स्क्वेरल केजच्या ऐवजी स्लिपरिंग का वापरतो? कारण याचा टॉर्क काय असतो? जास्त असतो. टॉर्क जास्त असतो म्हणूनच आपण काय करतो असतो? स्लिपरिंग इंडक्शन मोटर वापरतो. मग त्यांनी तेच विचारलं की रेजिस्टन्स काय ऍड करतो? टू गेट द हाय रनिंग टॉर्क. नाही, रनिंग टॉर्क नाही, टू गेट द हाय स्टार्टिंग टॉर्क. म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंग टॉर्क आपल्याला काय भेटला पाहिजे? जास्त भेटला पाहिजे. म्हणून आपण काय करत असतो? या सर्किटमध्ये रेजिस्टन्स ऍड करत असतो. म्हणजे येतं नाहीये टू रिड्यूस द लोड करंट टू गेट द इन्क्रीज द स्पीड ॲट स्टार्टिंग. स्पीडला नाही, आपण कशाला? टॉर्कला आपल्याला काय करायचं? वाढवायचंय. म्हणून आपण काय करतो? त्या रेजिस्टन्स सर्किटमध्ये रेजिस्टन्स ऍड करत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 6 असेच बघा. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ मोटर? बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द मोटर इफ द रोटर वाइंडिंग. काय सांगितलं बघा? रोटर वाइंडिंग इन अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज ओपन सर्किटेड ॲट अ स्टार्टिंग. आता लक्षात राहू द्या, कोणताही रोटर जर का तुम्ही स्क्वेरल केजवाला रोटर जर बघितला ना तर तो काय असतो? एंड रिंगने कसा शॉर्ट केलेला असतो. एंड रिंगने काय असतो? शॉर्ट केला. आपला शॉर्ट का करतो आपण मोटर? त्यांचं म्हणणं काय की जे रोटरचं सर्किट असतं ना ते असं कम्प्लीट असतं, शॉर्ट असतं एकमेकासोबत. मग हे शॉर्ट असतं तर त्यांचं म्हणणं काय, जर समजा हा काय झाला चुकीनं ओपन झाला. आता ओपन केव्हा झाला? हा झाला स्टार्टिंगला ओपन. मग जर का हा स्टार्टिंगला ओपन झाला तर मला सांगा याच्यात इंड्यूस होणारा ईएमएफ काय झाला? ईएमएफ इंड्यूस होणार, ईएमएफ इंड्यूस झाला 0. आणि ईएमएफ इंड्यूस झाल्यामुळे टॉर्क काय असतो? जो टॉर्क तिथे डेव्हलप होणार आहे तो होणार कमी, किंवा कमी त्याला आपण सरळ म्हणू 0. कारण ही वाइंडिंग काय ओपन सर्किट आहे. वाइंडिंग ओपन सर्किट असल्यामुळे टॉर्क जर 0 झाला तर मोटर चालवलं का? नाही, मोटर चालणारच नाही. कारण काय स्टार्टिंगला त्याला तिथं टॉर्कच डेव्हलप होणार नाही. म्हणून काय होणार की मोटर विल नॉट रन, किंवा तुमची मोटर काय होणार? चालूच होणार नाही. जर काय सांगितलं मी? जर तुमची वाइंडिंग स्टार्टिंगला शॉर्ट सर्किट किंवा स्टार्टिंगला ओपन झाला. जर समजा असं झालं की मोटर फिरत आणि फिरता फिरता जर का एखादा पेज ओपन झाला तर कदाचित ती मोटर चालू शकते. मोटर चालल, पण ती काय पाहिजे? म्हणजे चालल आणि काही वेळानंतर ती बंद होईल. पण काय होणार की जर तुमचा स्टार्टिंगलाच जर का एखादा रोटरचा ओपन म्हणजे रोटर सर्किट ओपन झालं तर तुमची मोटर चालू होणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर काय झालं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पण आता तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये बघा, इथं पुढच्या प्रश्नामध्ये असंच विचारतात, तुम्हाला कधी विचारतील की रनिंग असताना म्हणजे मोटर चालू आहे आणि मोटर चालू असताना जर का तुमचा एखादा रोटरचं सर्किट ओपन झालं तर काय होणार? तर रोटर सर्किट ओपन झाल्यानंतर भले मोटर चालेल, कमी स्पीडनं चाला, नाही काही वेळनंतर काय होईल? ती मोटर जळू शकते. हे आपण बघू. पण आता स्टार्टिंगला विचारलं म्हणून याचा ऑप्शन नंबर काय? ए, मोटर चालूच होणार नाही, कारण तिथं टॉर्क डेव्हलप होणार नाही. व्हॉट हॅपन इफ द 3, बघा हाच प्रश्न आहे. व्हॉट हॅपन इफ द 3 फेज इंडक्शन मोटर 1 फेज फेल ड्युरिंग द रनिंग. बघा आपल्याला माहिती आहे 3 फेज इंडक्शन मोटर ही 3 फेज वरती काम करते, आर, वाय आणि बी. मग त्यांचं म्हणणं काय बघा, हे फेजच्या बाबतीत पण सांगतो मी तुम्हाला. जर समजा तुमची मोटर रनिंग कंडिशनला आहे, कशा कंडिशनला आहे? रनिंग कंडिशनला आहे, मोटर चालू आहे. म्हणजे मोटर रनिंग मध्ये, मोटर काय रनिंग मध्ये, आणि रनिंग मध्ये असताना जर का फेज आहे, समजा काय झाला एक फेज काय झाला? कटला. मोटर चालू होती, मोटर रनिंग करत होती आणि एक फेज जर का कटला तर मोटर काय करणार? मोटर चालल त्याच स्पीडनं काय होईल? म्हणजे काय होईल? मोटर स्लो स्पीडनं चालेल. कशा स्पीडनं चालेल? स्लो स्पीडनं चालेल. मग मला सांगा, आता एक फेज कटला तर या ज्या सगळ्या सिच्युएशनला एकाला सिंगल फेजिंग म्हणते. याला काय म्हणते? सिंगल फेजिंग म्हणत असतात.
आता सिंगल फेजिंग का होते बघा, आता आपल्याला माहिती आहे की 3 फेज असतात, तर जर का त्यातला एक फेज जरी कटला ना तर तो बाकीचा म्हणजे ती सगळी मोटर सिंगल फेजवर चालल्यासारखी होते. आणि मला सांगा आता लोडचं तेवढाच आहे, पण काय झालं, एक फेज कमी झाला म्हणजे स्पीड कमी होणार आणि सोबत सोबत नाही का तुमच्या वाइंडिंग मोटर काय करणार, जास्त करंट ड्रॉ करणार. आणि करंट जास्त ड्रॉ केल्यामुळे काय होणार, जे तुमचं हीट आहे ना, हीट वाढणार. काय वाढणार, हीट इन्क्रीज होणार आणि काही वेळेनंतर वाइंडिंग करणार, वाइंडिंग काय होऊन जाणार तुमची, जळून जाणार. वाइंडिंग जळणार. का बरं जळणार बघा, सिंगल फेज झाला, सिंगल फेजमुळे स्पीड कमी झाली पण करंट तर तेवढा, त्यांना लोड तेवढा असल्यामुळे मोटर काय करणार, करंट जास्त ड्रॉ करणार. जास्त करंट ड्रॉ केला, हीट जास्त होणार आणि जास्त हीट झाल्यामुळे ते वाइंडिंग करणार, बर्न होऊन जाणार. तर असं होतं, काय झालं सिंगल फेज झालं. मग त्यांनी ते विचारलं की सिंगल फेज म्हणजे काय झालं, एक फेज जर का रनिंग कंडिशनला असताना, जर बघा आता हे रनिंग कंडिशनला जर असताना तुमचा 3 फेज जर का एक मोटरचा गेला तर तुम्ही काय करणार, मोटर रन्स नॉर्मली, मोटर आहे त्या नॉर्मल स्पीडने चालेल का, तर नाही चालणार, कारण एक फेज त्याला भेटणार नाही. मोटर स्टॉप इन्स्टंटेनियसली, आणि मोटर लगेचच्या लगेच सुद्धा थांबणार नाही. मोटर आपली स्लो स्पीडने फिरायला लागणार, म्हणजे ऑप्शन नंबर बी पण राहणार आहे. मोटर रन स्लोली अँड फायनली इट्स बस. मी तेच सांगितलं बघा, काय होईल, मोटर स्लो, सुरुवातीला स्लो स्पीडने फिरायला लागेल आणि हळूहळू काय होईल, ती मोटरची वाइंडिंग काऊन जाईल, जळून जाईल. म्हणजे ऑप्शन नंबर कदाचित सीच, हो ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. चौथे बघा, मोटर रन विथ इरेग्युलर स्पीड, म्हणजे त्यांचं इरेग्युलर स्पीड म्हणजे काय, कधी मोटर जास्त स्पीडने फिरेल, कधी मोटर कमी स्पीडने फिरेल, इरेग्युलर याला म्हणतात. हे पण असतं, पण इरेग्युलर म्हणजे काय की जास्त स्पीडने फिरणार का मोटर, नाही, ऑब्विसली की ती कमीच स्पीडने फिरणार, म्हणजे मोटर स्लोली फिरणार आणि काही वेळानंतर वाइंडिंग बर्न होणार. आणि का बर्न होणार याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इफ 1 फेज इज कट ऑफ ड्युरिंग द रनिंग विथ अ लोड. आता तोच प्रश्न आहे रे, काय सांगितलं, 1 फेज कट ऑफ झाला ड्युरिंग द रनिंग. आता पण रनिंग मध्ये, रनिंग मध्ये असताना मी तुम्हाला आताच सांगितलं, मोटर काय होते, कमी स्पीडने फिरेल आणि काय होणार, मोटर जळून जाणार. तर ऑप्शन बघा इथं काय येतं, मोटर स्टॉप ऍट वन्स, मोटर थांबल का, नाही थांबल, पण लगेच थांबल का, एकाच वेळी थांबून जाणार का, जसा फेज कट झाला तसा तर नाही थांबणार. मोटर विल रन नॉर्मली, नॉर्मली चालणार नाही. मोटर रन विथ अ हमिंग नॉईस विथ अ स्लो स्पीड. आता मोटरची मंद गती होऊन गुणगुण आवाज कवत धावते, पण ऑप्शन नंबर डी बघा काय म्हणतं, मोटर विल रन स्लोली स्पीड बट वाइंडिंग विल बी बर्न आउट शॉर्टली. मोटर फिरल म्हणजे आवाज गुणगुण आवाज कर, पण मोटरची वाइंडिंग करणार, मोटरची वाइंडिंग जळून जाणार. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय, हो ऑप्शन नंबर डी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर. मी आता पूर्ण हा क्वेश्चन आधीच्याच क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केला, तो सेमच आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 69, व्हॉट इज द डिफेक्ट इफ द स्टार्टर विथ अ सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर डज नॉट स्विच ऑन. आता त्यांनी प्रश्न काय विचारला बघा, मराठीत वाचतो एकदा, सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर सह स्टार्टर चालू न झाल्यास काय दोष आहे. म्हणजे सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर म्हणजे तुम्ही बघा, एक ऑटो नावाचा डिव्हाइस वापरला असेल, ऑटो, एक मिनिट, ऑटो बघितला तुम्ही, ऑटो. आता हा ऑटो म्हणजे चालवणारा ऑटो नाही. ऑटो म्हणजे काय असतं, आपल्याला बघा 3 फेज इंडक्शन मोटरला जर का लाईट गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली बघा, प्रत्येक वेळेस आपण बटन जाऊन दाबणार नाही, लाईट गेली आली, शेतामध्ये जे शेतकऱ्याचे मुलं आहे त्याला समजाल बघा, आपण काय होतं की 3-3दा आपली लाईट जाते, मग लाईट गेल्यावर प्रत्येक वेळेस आपल्याला जाऊन बटन दाबावं लागतं. मग प्रत्येक वेळेस बटन दाबायला लागू नये म्हणून आपण काय करतो, तिथे एक ऑटो नावाचा डिव्हाइस बसवतो, गावाकडे ऑटोच म्हणतात त्याला. तर या ऑटोला स्टँडर्ड भाषेमध्ये सिंगल फेज प्रिव्हेंटर म्हणते. काय म्हणते त्याला, सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर. हे काय कोणाला म्हणते, ऑटोचं नाव आहे, काय सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर. तर त्यांचं म्हणणं काय की या सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर तुम्ही लावलेला आहे आणि तरी सुद्धा तुमची मोटर चालू होऊन नाही राहील. काय सांगितलं, सिंगल फेज मोटर प्रिव्हेंटर लावलेला आहे म्हणजे ऑटो लावलेला आहे आणि ऑटो लावल्यानंतर सुद्धा तुमची मोटर चालू होत नाही. याचं कारण काय असू शकतं, तर बघा ऑटो हा सर्वात एक महत्वाचा प्रिन्सिपलवरती काम करतो, म्हणजे त्याला नाही का फेज सिक्वेन्स नेहमी सारखा लागतो. म्हणजे जर तुम्ही ऑटो लावला तर ऑटो सगळ्यात पहिले काय करणार, RYB हा फेज सिक्वेन्स बरोबर आहे का नाही हा चेक करणार. जर समजा असं आढळलं झाला की कधी कधी बघा आपण गावाकडे फॉल्ट होतो, तर लाईनमन लोक काय करतात, समजा RYB फेज पहिले कनेक्ट केला होता, मग आधी काय करतात ते आधी आर कनेक्ट करतात, नंतर बी आणि नंतर वाय करतात, म्हणजे त्याचा सिक्वेन्स चेंज करतात. मग जर असा सिक्वेन्स चेंज झाला तर मोटरमध्ये काय होत असतं, मोटर चालू होणार नाही. मग RYB म्हणजे का बरं चालू होत नाही सांगतो, मोटर चालू तर होणार पण रिव्हर्स डायरेक्शननं मोटर फिरणार. कोणत्या डायरेक्शननं फिरणार, रिव्हर्स डायरेक्शननं फिरणार. आणि तुम्हाला एक सांगतो मी, जर का आपली मोटर रिव्हर्स डायरेक्शननं फिरली ना ती पाणी वरती फेकणार नाही. मग याच्यासाठीच जर ऑटो लावला ना, ऑटो काय चेक करतो, पहिले जो सिक्वेन्स पहिले RYB ला सेट केला होता तसं RYB चा सिक्वेन्स आहे का, आणि जर असेल तर तो मोटरला चालू करतो, आणि जर सिक्वेन्स नसेल तर तो मोटरला चालू करत नाही. म्हणजे तो सिंगल फेज प्रिव्हेंटर सोबत सोबत काय करतो, तो फेज सिक्वेन्स चेक करण्याचं सुद्धा काम करतो. मग तेच विचारल्याने का, म्हणजे आता जर त्यांनी काय विचारलं की चालू का होत नाही, मग चालू का होत नाही बघा, इम्प्रॉपर फेज सिक्वेन्स म्हणजे ऑप्शन नंबर ए च्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार की जर तुमचा मोटर
जर काय म्हणते अयोग्य टप्पाक्रम म्हणजे किंवा अयोग्य फेज सिक्वेन्स जर का तुमचा RYBच्या ठिकाणी RBY असा झाला म्हणजे फेज सिक्वेन्स उलटा झाला आणि उलटा झाल्यामुळे मोटर उलटी फिरू शकते, यासाठी तो सिंगल फेज प्रिव्हेंटर काय करतो, आधीच मोटरला चालू करत नाही. हाच एक दोष असू शकतो की ज्याच्यामुळे काय होतं, तुमची मोटर चालू होणार नाही. बघा अशा पद्धतीनं आपण 3 फेज इंडक्शन मोटरचा किंवा चौथा पार्ट होता. याच्या आधीचे 3 पार्ट मी तुम्हाला आधीच सांगितलं अपलोड केलेले आहेत. आजचा हा चौथा पार्ट होता. या चौथ्या पार्टमध्ये आपण एवढे सगळे क्वेश्चन काय केलेले डिस्कस केलेले. याच्यानंतरचा एक पार्ट अजून बाकी आहे, ज्याच्यामध्ये नाही का जवळपास 15-16 प्रश्न आता 3 फेज इंडक्शन मोटरचे आपले बाकी आहेत. या 3 फेज इंडक्शन मोटरवरती जे इम्पॉर्टंट थेरी क्लास आहे ना, हे मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही तो बघितले नसेल आधी ते बघा आणि त्याच्यानंतरच हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. अशाच प्रकारचे इलेक्ट्रिकल रिलेटेड म्हणजे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो, हेच असेच मॉड्यूल इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे हे सगळेच्या सगळे मॉड्यूल मी काय करणार आहे, एक्झाम होईपर्यंत तुमच्या या चॅनलवरती अपलोड करणार आहे. ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला नाही का खाली कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्राम चॅनलवरती ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत नावान चॅनल आहे, त्या चॅनलवरती तुम्हाला मेसेज करू शकता. आपण आजचा व्हिडिओ आता इथंच संपला. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.